अबोली या मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो, बोल काय केलं होतंस तू प्रिन्स सोबत. त्यावरती तो म्हणतो, मी प्रिन्सला ओळखत नाही. आता हा माणूस तोच असतो ज्याचा नंबर किंवा ज्या माणसाचा ॲड्रेस त्या मोठ्या बिझनेसमॅनने दिलेला असतो. हा त्या मोठ्या बिझनेसमॅनचा वसुलीचा माणूस असतो आणि अंकुश त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणतो. आणि अंकुश म्हणतो, सांग प्रिन्सला ओळखतोस का. तो म्हणतो, नाही कोण प्रिन्स, कुठचा प्रिन्स, मी खरंच नाही त्याला ओळखत. मग अंकुश प्रिन्सचा फोटो दाखवतो. प्रिन्सचा फोटो दाखवलं ती तो म्हणतो, नाही मी प्रिन्सला अजूनही काही बघितलेलं नाहीये. यावरती अंकुश एक सणसणीत थोबाडीत देतो आणि आता बोल, आता ओळखतोस का प्रिन्सला. यावर तो म्हणतो, हो हो ओळखतो मी प्रिन्सला. म्हणजे ना माझ्या साहेबांनी त्याला वसुलीसाठी मला त्याच्याकडे पाठवलं होतं. 1 कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी मी त्याच्याकडे सतत जात होतो. तो काही कर्ज देतच नव्हता. असं म्हटल्यावरती मग मात्र अंकुश म्हणतो, मग तू मला एक गोष्ट सांग की तू त्याला मारलं होतंस का, किंवा तुला तो भेटला होता तेव्हा त्याच्या डाव्या हाताला काही जखम झाली होती का, दुखापत झाली होती का. त्यावरती मग मात्र इकडे आता तो माणूस म्हणतो, नाही नाही मला नाही माहिती, त्याला लागलं असेल तर किंवा त्याला काही जखम झाली असेल तर मला खरंच यातलं काही माहितीच नाहीये. यावरती अंकुश एक परत थोबाडीत देतो आणि खरं खरं बोल. मग तो माणूस खरं खरं बोलायला लागतो आणि म्हणतो, हो हो म्हणजे ना ज्या वेळेला मी त्याला भेटायला गेलो होतो ना तेव्हा मी त्याला या सगळ्यामध्ये त्याला मी धमकी दिली. धमकी दिल्यावरती सुद्धा तो काही ऐके नाही आणि त्यामुळे मी त्याच्यावरती हात उगारला. प्रिन्स त्याला सांगत असतो, अरे उगाच या सगळ्यामध्ये काहीतरी करू नकोस कारण ना मी पैसे देणार आहे, मला थोडीशी मुदत दे. त्यावरती तो माणूस सांगतो की काय चाललंय काय तुझं, म्हणजे तुला बापाकडून पैसे घे ना, बापाकडून पैसे घे आणि बापाकडून पैसे घेऊन दे तू मला. असं म्हटल्यावरती मग मात्र तो प्रिन्स सांगतो, नाही नाही मला माझ्या हिमतीवरती बिझनेस करायचा आहे, हिमतीवरती बिझनेस करून मला इथपर्यंत यायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझे पैसे देईन इतकं मात्र नक्की. असं म्हटल्यावरती मग मात्र तो माणूस म्हणतो, हो का, मग इतके दिवस का नाही दिलेस. असं म्हणत तो प्रिन्सला मारायला लागतो आणि मारता त्याच्या डाव्या खांद्यावरती आता तो वार करतो आणि त्याच वेळेला प्रिन्सचा डावा खांदा दुखावलेला असतो. असं म्हटल्यावरती आता ती सगळी स्टोरी आता इकडे येते. त्यावरती अंकुश चिडतो. चिडलेला अंकुश त्याला आता खूप मारायला लागतो. का रे, तुला दयामाया अजिबातच आली नाही का, तुला दयामाया आलीच नाही का, तू काय करतोयस हे सगळं. या सगळ्यामध्ये त्या प्रिन्सने स्वतःचा जीव घेतला तुझ्यामुळे. असं म्हणत अंकुश दे दनादन त्याला मारायला लागतो. आणि या सगळ्यामध्ये त्याला आता अबोली म्हणते, सर थांबा. क्रिश पण थांबवतो आणि अबोली म्हणते, का केलं दादा तुम्ही असं, तुम्ही जर का आम्हाला बोलला असतात तर आम्ही थोडे थोडे करून तुमचे पैसे काहीही करून दिले असते, पण तुम्ही अशा पद्धतीने त्याला हे केलं ना, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आज माझा भाऊ मी गमावलाय. यावर तो म्हणतो, ताई मला माफ करा, खरंच मला माफ करा, मला त्याला मारायचं नव्हतं किंवा असं काही करायचंच नव्हतं, पण त्याने माझे पैसे नाही दिल्यामुळे माझं ते वसुलीचं काम होतं. असं म्हणत तो माणूस अबोलीकडे आता मात्र भीक मागत असतो. अबोली त्याला सांगते, पण तुमच्यामुळे मी माझा भाऊ गमावलेला आहे. असं म्हणत अबोली त्याच्यावरती चिडते, रडते. अंकुश आता अबोलीला शांत करतो आणि सगळे घरी येतात. घरी आल्यावरती प्रिन्सने 1 कोटी रुपये कर्ज घेतल्याचं सत्य आता सगळ्या शिंदे कुटुंबाला आणि भावनाला अंकुश आणि अबोली सांगतात. त्यावेळेला भावना म्हणते, खरं सांगू का, तर मला हे माहिती होतं. आता भावनाला हे माहिती होतं म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. त्यावरती भावना सांगते, हो म्हणजे प्रिन्सने मला सांगितलं होतं. मी आणि प्रिन्स ज्या वेळेला एकत्र बसलो होतो तेव्हा प्रिन्स मला म्हटला होता की आई खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय, मी न बिझनेस सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये लॉस मध्ये आहे. त्यावरती त्याला आता सांगते इकडे भावना की हे बघ, बिझनेस म्हटला की लॉस प्रॉफिट हे होतच असतं बाळा, तू इतका विचार करू नकोस, बिझनेस मध्ये हे सगळं होत असतं. कितीचा लॉस झालाय तुला. यावरती तो सांगतो, 1 कोटी रुपये मी कर्ज घेतलं होतं आणि तेवढं सगळं बुडालंय. भावना म्हणते, अरे बापरे 1 कोटी रुपये, पण नको चिंता करूस तू. असं म्हणत भावना मनातल्या मनात विचार करते की मी ह्याला 1 कोटी रुपये भरायला देईन आणि त्याची व्यवस्था भावना करणार असते. तिला सगळं कळलेलं असतं आणि आपल्या मुलाला ती 1 कोटी रुपये द्यायला तयार झालेली असते. पण भावना इकडे सांगते की मी त्याला 1 कोटी रुपये देणार, पण तितक्यात मला फोन आला गुंजनचा फोन आल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये तिकडे जावं लागलं.
मग गुंजनला तब्येत बिघडल्यामुळे मी तिकडे होते आणि या सगळ्यात मी प्रिन्सला पैसे द्यायचे विसरले. मी ज्या वेळेला परत आले तेव्हा ही बातमी मला कळली. माझंच चुकी झाली. मी त्याला पैसे देऊन जायला होते. मी कशी विसरले हे सगळं? माझ्याच मुळे हे सगळं घडलंय. असं म्हणत भावना खूप चिडलेली असते, आरडत असते, ओरडत असते. अबोली तिला शांत करते. छोटी आई शांत हो बरं, यात तुझी काही चूक नाहीये असं म्हणत अबोली तिला शांत करते. नंतर आता इकडे प्रिन्सचे सगळे विधी, 13व्याचे विधी सुरू होतात. सगळे विधी चालू असतात आणि आता सगळे घरातली मंडळी त्या विधीमध्ये सामील होत असताना बाहेरून ढोल, ताशे, नगाडे यांचा आवाज ऐकू येतो. अबोली बाहेर येते तर बाहेर आता श्रेयसने हे सगळं आणलेलं असतं. अंकुश म्हणतो आपल्या घरात 13वा आहे आणि घरामध्ये बाहेर कोण असं ढोल ताशा वाजवतंय? चाळीतली कोणतीच मंडळी असं काही करणार नाहीत. बाहेर येऊन श्रेयसला बघताना सगळ्यांना धक्काच बसतो. अबोली म्हणते श्रेयस, अरे काय चाललंय? आज माझ्या भावाची श्राद्ध आहेत आणि हे सगळं काय करतोयस तू? यावरती श्रेयस म्हणतो अबोली आता मी सेलिब्रेट करणार आहे. अबोली म्हणते नक्की तुझ्या मनात तरी काय आहे? श्रेयस मागे चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल लपवून अबोलीला सांगत असतो तुझ्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे. आज न घरचे पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत. घरचे आणि बाहेरचे दोघ जण असल्यामुळे आज सगळ्यांच्या समोर जे सत्य आहे ते मी सांगणार आहे. अबोली म्हणते श्रेयस काय बोलायचंय तुला? बाहेर हा ड्रामा चालू असतो. इकडे सगळेच जण बाहेर येतात. त्यावरती श्रेयस म्हणतो थांब अबोली, तुला सगळं सत्य समजेल. मी तुला सगळं सत्य सांगणार आहे, थोडा वेळ वाट बघ असं म्हणत आता इकडे श्रेयस म्हणतो अबोली आज मला तुला सांगायचं आहे असं म्हणत असताना तिकडे नीता येते. नीता गडबडते. आज बहुतेक हा श्रेयस अबोलीला प्रपोज करणार आणि माझे सगळा खेळ संपणार असं म्हणत नीता आज जाते. लपून छपून सगळं पाहायला लागते. मग श्रेयस आता गुडघ्यावरती बसतो. गुडघ्यावरती बसून आता श्रेयस इकडे अबोलीला फुल देऊ करतो आणि म्हणतो अबोली आय लव्ह यू. आणि हे सगळं व्यक्त करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. आजच्यापेक्षा चांगला दिवस तो काय असणार आहे? यावरती अबोलीला कळतच नाहीये की श्रेयस काय बोलतोय ते. पण इकडे अंकुश खूप भडकतो. तो रागारागात येतो. काय चाललंय तुझं? काय बोलतोयस तू? तुझी हिम्मत कशी झाली? असं म्हणत तो आता श्रेयसला मारायला लागतो. तर श्रेयस काय गप्प बसतोय? श्रेयस अंकुशला मारायला लागतो. दोघांच्या मध्ये बेदम मारामारी होते. नीता लपून छपून पाहत असते आणि नीता विचार करते जर का श्रेयसने त्या चिठ्ठीबद्दल सांगितलं आणि ती चिठ्ठी मी दिलं असं सांगितलं तर झालं, माझे पण इकडून हकलपट्टी होणार. आता तोपर्यंत अबोली येते आणि काय चाललंय श्रेयस, तू का मारतोयस यांना? यावरती श्रेयस म्हणतो अबोली असं काय करतेस? माझं तुझ्यावरती प्रेम आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट. मी ज्या वेळेला पहिल्यांदा तुला पाहिलं ना तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय. अबोली तुझं पण माझ्यावरती प्रेम आहे, मला माहिती आहे अबोली. असं म्हणत आता इकडे आता श्रेयस म्हणतो तुला कोणालाही घाबरायची काहीच गरज नाहीये. अबोली म्हणते तुला वेड लागले का? अंकुश म्हणतो बहुतेक ह्याला वेडच लागले आणि खबरदार अबोली पासून लांब राहा. बायको आहे ती माझी. आता बायको आहे म्हटल्यावरती श्रेयसला अजून धक्का बसतो. काय? अबोली आणि बायको? अबोली तुझं लग्न झालंय आणि माझ्यापासून हे सत्य तू लपवून ठेवलंस? का लपवून ठेवलं सत्य? यावरती अबोली म्हणते मी कोणतंही सत्य लपवलं नाही. श्रेयस म्हणतो मग तू मंगळसूत्र का नाही घालत आहेस? अबोली म्हणते अरे मंगळसूत्र घालण्यासाठी माझ्या मानेवरती जखम झाली होती. ती जखम बरी होईपर्यंत मी मंगळसूत्र कसं घालणार आणि म्हणून मी मंगळसूत्र घालत नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की माझं लग्न झालेलं नाहीये. माझं लग्न झालंय. श्रेयस तुला काय वेड लागले का? काय वेड्यासारखं बडबडतोयस तू? यावरती श्रेयस म्हणतो अच्छा अच्छा आत्ता मला समजलं. हे सगळं सगळ्यांच्या समोर नव्हतं करायचं. मला कळलं तुला माझ्यावरती प्रेम आहे पण सगळ्यांच्या समोर व्यक्त नाही करायचं. एक काम कर, याला डिवोर्स देऊन टाक. याला डिवोर्स दे आणि मग आपण लग्न करू. असं म्हणत श्रेयस आता बावळटल्यासारखं तोंडाला येईल ते काहीही बडबडत असतो आणि बाकी सगळ्यांना कळतच नसतं की मूर्ख श्रेयसचं चाललंय तरी काय. आणि आता अंकुश म्हणतो बाद झाला हा, तुझा आता अति झालेला आहे. अबोली माझी बायको आहे, आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. अबोली म्हणते हो, माझं अंकुश सरांवरती नितांत प्रेम आहे आणि तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. श्रेयस म्हणतो अच्छा म्हणजे तू आता मला चॅलेंज देतेस तर म्हणजे मी चिडावं आणि तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून का? अबोली म्हणते असं काहीही नाहीये. श्रेयस माझं अंकुश सरांवरती खरं खरं प्रेम आहे, निघून जा. अंकुशला आता मात्र धक्काच बसतो की श्रेयस काय वागतोय. श्रेयस म्हणतो मग अबोली तू मला चिठ्ठी लिहिलेलीस प्रेमपत्र. यावरती अंकुश ती बघतो आणि अबोली अगं हे तर तुझं अक्षर आहे. अबोली म्हणते नाही सर,
हे माझं अक्षर नाहीये, हे कोणीतरी छेडछाड केले आणि हे मी प्रूव्ह करेन, असं म्हणत अबोली स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार होते. आता अबोली स्वतःला कशी सिद्ध करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.